हळुवार बहरेल प्रीत ही आपली. भाग 38. म्हणजे त्या दिवशी ते तनिषाला भेटायला जाणार होते, पण ते तिला भेटायला न जाता माझ्यासाठी खाली थांबले होते. अक्षिता नंदिनीला म्हणाली, ते तनिषाला भेटायला जाणार होते की नाही ते मला काहीच माहीत नाही आहे, पण त्या दिवशी मी त्यांना खाली पाहिलं होतं हे नक्की. नंदिनी: अगं पण मग हे सगळं तुम्हाला आधी सांगायचं ना, आता एवढ्या दिवसांनी काय सांगतेस? अक्षिता तिच्यावर ओरडत बोलली. मी तुला हे सगळं आधीच सांगणार होते, पण त्यावेळी ती वेळ नव्हती की मी तुला हे सगळं सांगू शकेन. आणि मी जर तुला हे सगळं सांगितलं असतं तर तुला माझं म्हणणं पटलं असतं का? पण आज तू जे काही सांगतीये त्याच्यामुळे मी तुला हे सगळं सांगतीये, नंदिनी अक्षिताला म्हणाली. तसं असेलही कदाचित, कारण जेव्हा जेव्हा मला काही प्रॉब्लेम झालाय तेव्हा तेव्हा ते माझ्यासमोर उभे असायचे. म्हणजे याचाच अर्थ त्यांचं माझ्यावरती लक्ष होतं किंवा ते माझ्यावरतीच लक्ष ठेवून होते. अक्षिता: मग या सगळ्याचा तू त्यांनाच जाब का नाही विचारत? तू जर त्यांना समोरासमोर या प्रश्नांची उत्तरे विचारलीस तर कदाचित तुला सांगतीलही, नंदिनी तिला समजावत बोलली. पण जर त्यांनी माझ्या प्रश्नाची उत्तरे नाही दिली तर? अक्षिताने नंदिनीला प्रश्न केला. नंतरचं नंतर बघू, पण जर दिली तर? नंदिनी: तू म्हणतेस ते अगदी बरोबर आहे. मला त्यांना या सगळ्याचा जाब विचारायला हवा की ते हे सगळं काय होतं, ते माझ्यासोबत असे का वागले आणि ते माझ्यावरती लक्ष ठेवून का होते. या सगळ्या प्रश्नांची उत्तरे त्यांच्याशिवाय मला दुसरं कोणीच देऊ शकणार नाही. अक्षिता: हो, तू त्यांना जाऊन सरळ जाबच विचार आणि तुला त्यांना घाबरायची अजिबात गरज नाहीये. तू काहीही चुकीचं केलेलं नाहीस. जे काही तुझ्या मनात असेल ते सगळं बोलून मोकळी हो, नंदिनी अक्षिताला धीर देत बोलली. पण मनात थोडीशी भीती तर आहेच ना? अक्षिता: तुझ्या बाबतीत काय काय होतंय हे तुला कळायला हवंय अक्षिता. त्यासाठी तू जाऊन सरळ जाब विचार. नंदिनी: ठीक आहे, असं म्हणत अक्षिताने कॉल कट केला. ती लगेच रूममधून बाहेर पडली आणि वीरच्या रूमजवळ आली. रूमचा दरवाजा उघडाच होता. ती बेधडकपणे आतमध्ये शिरली. वीर, कुठे आहात तुम्ही? अक्षिता त्यांना आवाज देत बोलली. एवढ्या मोठ्याने हाका मारायला काय झालंय? वीर पाठीमागून आत येत बोलला. मला तुमच्याशी बोलायचं आहे, ती थोडा आवाज चढवून बोलली. एवढ्या मोठ्याने बोलतेस म्हटल्यावरती काहीतरी महत्त्वाचं नक्कीच असणार. बोल, काय बोलायचं आहे तुला? वीर: मला हे विचारायचं होतं की ज्या दिवशी आम्ही केतनच्या घरी प्रोजेक्ट करत होतो त्या दिवशी तुम्ही तिथेच उभे होतात का? अक्षिता: तुला हे कोणी सांगितलं? वीर तिच्याकडे तिरक्या नजरेने पाहत बोलला. मला हे कोणी का सांगितलं असे ना, पण तुम्ही उत्तर द्या ना. अक्षिता त्याच्यावरती पुन्हा आवाज चढवून बोलली. तुझ्या प्रश्नांची उत्तरे द्यायला मी बांधील नाही. वीर तिच्याकडे दुर्लक्ष करत बोलला. पण तुम्हाला माझ्या प्रश्नांची उत्तरे तर द्यावीच लागतील, कारण जेव्हा तुम्ही माझ्यासोबत बसमधून आला होता तेव्हा तुम्ही गाडी बंद पडल्याचं कारण सांगितलं होतं, पण ड्रायव्हरने सांगितलं की गाडी बंद पडलीच नव्हती म्हणून. मग तुम्ही मला तेव्हा खोटं का सांगितलं? अक्षिता बोलली आणि वीर मात्र गप्प झाला. त्याला तिच्या प्रश्नांची काय उत्तरं द्यावी हेच सुचेना, म्हणून त्याने त्याची नजर फिरवली. नजर फिरवून काय होणार आहे? माझे प्रश्न तर बदलणार नाहीत ना? अक्षिता: तुला काय ऐकायचं आहे? हेच ना की मी तिथे उभा राहून काय करत होतो, मी बसमधून कशासाठी आलो? वीर: हो, तेच ऐकायचं आहे मला. अक्षिता त्याच्या नजरेला नजर देत बोलली. त्या दिवशी मी खाली उभा होतो कारण तू ज्याच्या घरी गेली होतीस त्या मुलाला मी पाहिलंही नव्हतं आणि तो मुलगा कसा आहे याचाही मला अंदाज नव्हता, म्हणून मग मी तिथून न जाण्याचा निर्णय घेतला होता. मला तेव्हा माहीत नव्हतं की नंदिनीसुद्धा तुमच्यासोबत आहे. जर मला माहीत असतं तर मग मी तिथे उभा राहिलो नसतो. वीर: आणि बसमध्ये कसे काय आलात? अक्षिता: मी ऑफिसच्या CCTV कॅमेऱ्यामध्ये पाहिलं होतं की तू खूप उशिरापर्यंत ऑफिसमध्ये होतीस आणि तिथून घरी यायला खूपच कमी गाड्या असतात आणि तिथला एरियाही लेडीजसाठी सेफ नाही आहे, म्हणून शक्यतो मुली बसने प्रवास जास्त करतात, कारण त्यांना एवढ्या रात्री प्रायव्हेट गाडीने यायला आवडत नाही. म्हणून मी सरळ बसस्टँडला निघून आलो. पण जेव्हा मी बसस्टँडवरती तुला बसलेलं पाहिलं
तेव्हा तिथे काही माणसं तुझ्याकडे विचित्र नजरेने बघत होती, हेही मी पाहिलं होतं. पण मला तिथेच येऊन बसमध्ये चढणं योग्य वाटलं नाही, म्हणून मग मी पुढच्या स्टॉपला येऊन बसमध्ये चढलो. जर मी स्टँडवरती बसमध्ये चढलो असतो त्याच्यावरती, आणि तेव्हा मी तुला उत्तरही देऊ शकलो नसतो. वीर: पण हे सगळं कशासाठी? अक्षिता: कारण तुझी काळजी वाटते म्हणून. मग तुम्ही मला रस्त्यामध्ये एकटीला सोडून ऑफिसला निघून आलात, तेव्हाही काळजी वाटली नाही का? अक्षिता: तेव्हा माझ्या रागावरती कंट्रोल नव्हता, आणि जेव्हा मी ऑफिसमध्ये आलो तेव्हा माझं सतत लक्ष तुझ्या डेस्ककडेच होतं की तू आलीस की नाही. जेव्हा तुझ्या समोर व्यवस्थित पाहिलं ना, तेव्हा माझं मन शांत झालं. वीर: पण तुम्हाला माझी इतकी काळजी करण्याची काहीच गरज नाही आहे सर. मी माझी काळजी करायला समर्थ आहे. मान्य आहे की तुम्ही मला त्या रात्री वाचवलं होतं म्हणून मी आज सुखरूप आहे. पण किती दिवस तुम्ही माझी अशी काळजी करत बसणार आहात? कधी ना कधीतरी मला माझी स्वतःची काळजी तर घ्यावी लागणारच आहे ना. अक्षिता: तुला तुझ्या या सगळ्या प्रश्नांची उत्तरे एकाच दिवशी हवे आहेत का? वीर एकदम कडक आवाजात बोलला. हो, ती सुद्धा त्याच आवाजात बोलली. मी आयुष्यभर म्हटलं ना तरी तुझी काळजी करायला तयार आहे, वीर बोलला. आणि अक्षिता शॉक झाली. काय म्हणालात तुम्ही? अक्षिताने आश्चर्याने विचारले. जे तू ऐकलं तेच, वीर. पण आता तुमचं लग्न होतंय, तुम्हाला तुमच्या होणाऱ्या बायकोची काळजी करायला हवी. तुम्ही माझी काळजी करत बसलात तर तिची काळजी कधी घेणार? आणि हे तुमच्या बायकोला तर आवडायला हवं ना. आणि तुम्ही कोणत्या हक्काने माझी काळजी घेणार आहात? अक्षिता: तुला तिची काळजी करायची काहीच गरज नाही आहे. ती तिची काळजी करायला समर्थ आहे, आणि आता तर तिलाच काळजी घ्यावी लागेल, वीर निर्विकारपणे बोलला. म्हणजे तुम्हाला नक्की काय म्हणायचं आहे? अक्षिता: तुला जर मी एवढं सांगून जर काही कळत नसेल तर मग मी इतकं सगळं बोलतोय कशासाठी? आणि तिच्याबद्दल मी तुला आत्ता काहीच सांगू शकत नाही. त्यासाठी तुला परवापर्यंत वाट बघावी लागेल. वीर: तुम्हाला बोलावं तर लागेलच. का तुम्ही सतत माझी काळजी करत असता? का सतत माझ्या मागे मागे असता? ऑफिसमध्ये तुमचं सर्व लक्ष तर माझ्याकडेच असतं. मी कुठे बाहेर जायचं म्हटलं की तुम्हालाही माझ्यासोबतच यायचं असतं. हे सगळं कशासाठी? अक्षिता बोलली. कारण तू मला आवडतेस. तो हे वाक्य बोलला आणि त्याचा आवाज रूममध्ये सगळ्या कानाकोपऱ्यात घुमू लागला. त्याचं हे वाक्य ऐकून तर अक्षिता स्तब्धच झाली. तिला काय बोलावं हेच सुचत नव्हतं. ती मात्र एकटक त्याच्याकडे बघत होती, आणि तो तिच्या डोळ्यात डोळे घालून बोलत होता. त्याने तिच्या दंडांना घट्ट पकडलं होतं. काहीही काय बोलताय तुम्ही? अक्षिता: जे तू ऐकलंस तेच बोलतोय. ज्यावेळी पहिल्यांदा मी त्या रात्री तुला पाहिलं होतं तेव्हा तुझा तो निरागस चेहरा अजूनही आठवतोय. तुझं हळूच मला येऊन बिलगणं, तो अनुभव वेगळा होता. तुझ्या स्पर्शाने जणू अंगात एक नवीन ऊर्जा निर्माण झाली होती. असं वाटत होतं की तुझ्यापासून कधीच दूर जाऊ नये. नंतर मी तुला घरी सोडायला आलो, पण त्यांनी मला घरातून हाकलून लावलं, आणि तुझ्याशी ते जे काही वागत होते त्याचा मला राग आला होता. पण मी त्यावेळेला स्वतःच्या रागावरती कंट्रोल केलं होतं. जर मी तिथे त्यांना काही बोललो असतो तर माझ्यामुळे उगीच ते परत तुझ्यावरती अजूनच चिडले असते. पण जेव्हा तुझ्या आईबाबांनी तुला घरातून बाहेर काढलं तेव्हा तुला एकटं सोडावं अशी माझी अजिबात इच्छा झाली नाही, वीर बोलत होता. आणि अक्षिता ते सगळं शांतपणे ऐकत होती. मला माहीत होतं की तुला या घरात घेऊन आल्यावरती या घरात खूप सारे प्रॉब्लेम्स होणार आहेत, जे आधीपासून सुरू होते. त्याच्यात आणखी वाढ होणार आहे. पण मी त्याकडे लक्ष न देता तुला इथे या घरात घेऊन आलो. तुझी काहीही गैरसोय होऊ नये याची मी पूर्ण काळजी घेतली होती. तुला कोणत्याही प्रकारचा काही त्रास होता कामा नये म्हणून मी सतत तुझ्या सोबत राहायचो प्रयत्न केला, आणि हे सगळं मी फक्त तुझ्यासाठी केलंय. वीर बोलता बोलता मध्येच थांबला. मला याच्यावरती काही बोलायचं ना खरंच कळत नाहीये. एवढं सगळं होत होतं आणि याचा मला काहीच कसा अंदाज आला नाही अक्षिता, कारण मी ते तुला कधी जाणवू दिलं नाही, आणि मी हे तुला कधी सांगणारही नव्हतो. पण तू आज मला खूप जास्त फोर्स केलास, त्याच्यामुळे मला तुला हे सगळं सांगावं लागतंय. सांगून तर सगळेजण त्यांचं प्रेम व्यक्त करतात, पण न सांगता आपल्या मनातलं ओळखणारं कोणीतरी हक्काचं असावं लागतं. वीर: जर तुमचं माझ्यावरती प्रेम आहे तर मग तुम्ही या लग्नाला होकार का दिलात? आणि तेही एकदा लग्न मोडलेलं असताना. आणि मग तुम्ही तनिषाशी लग्न का करताय?
जर तिच्यावरती तुमचं प्रेमच नाही आहे तर मग या लग्नाला तरी काय अर्थ आहे आणि तुम्ही तिच्या आयुष्याशी का खेळताय? अक्षिता, सॉरी, तुझं बोलून झालं असेल तर तू जाऊ शकतेस. मला या विषयावर आता अजून काहीच बोलायचं नाही आहे. वीर, तिला काही सांगू शकत नाहीस, पण आम्हाला तर सांगू शकतोस ना की हे सगळं काय आहे? आम्ही बाहेर उभं राहून सगळं काही ऐकलं आहे. पण त्या रात्री असं काय झालं होतं की तू अक्षिताला या घरात घेऊन आलास? तुला तिला एकटं अजिबात सोडायचं नव्हतं. पार्वती रागाने वीरकडे पाहत बोलल्या. आजी, तिच्या बाबतीत काय घडलं हे तिला स्वतःहून जेव्हा तुम्हाला सांगायची इच्छा होईल तेव्हा ती सांगेल. तिच्या पर्सनल गोष्टीमध्ये मी दखल देणार नाही. तिला मी जो शब्द दिलाय तो मी आत्तापर्यंत पाळत आलोय आणि यापुढेही पाळणार. जर तिची इच्छा असेल की मी तुम्हा सगळ्यांना आत्ताच सांगावं तर आत्ताच सांगेन, पण तिची इच्छा असेल की हे सगळं कोणालाही कळता कामा नये तर ते मी कधीही तुम्हाला सांगू शकणार नाही आहे. आणि आजी, तिला जे सांगितलंय तुलाही मी तेच सांगेन की परवापर्यंत वाट बघा. वीर, म्हणजे तू लग्नात काहीतरी तमाशा वगैरे तर नक्कीच घालणार आहेस ना? पिहू त्याच्याकडे पाहत बोलली. तमाशा तर होणार आहे, खूप मोठा तमाशा होणार आहे आणि तो तमाशा बघायला तुम्हा सगळ्यांनाही खूप मजा येणार आहे. वीर कुत्सित हसत बोलला. वीर, नक्की तुमच्या मनात काय सुरू आहे? पार्वती, आजी, मला एका कामासाठी बाहेर जायचं आहे, मी निघतो. वीर, विषय टाळू नकोस आणि आता तू बाहेर कुठेही जाऊ शकत नाहीस. जोपर्यंत तुझं लग्न होत नाही तोपर्यंत तुला जे काही काम असेल ते तो आम्हाला किंवा घरातल्या कोणालाही सांगू शकतोस. पार्वती, आणि मुळात मी विषय टाळतच नाही आहे. ठीक आहे, मग राहू दे. तसं एवढंही काही महत्त्वाचं काम नाही आहे, ते मी कॉलवरही करू शकतो. वीर बोलला आणि पार्वती तिथून निघून गेल्या. दादा, मला तुझी चॉईस आवडली बरं का, एकदम ऑसम आहे. पिहू वीरच्या कानाजवळ हळू आवाजात बोलली. तुझ्या रूममध्ये जा, वीर कडक शब्दात बोलला. अक्षिता, तू येतेस की थांबणार आहेस? पिहू अक्षिताला म्हणाली. नाही, ती थांबणार आहे. ऑफिसचं थोडं काम आहे, ते करून येईल ती. वीर मध्येच बोलला. थांब पिहू, मला काहीच काम नाही आहे, मी येते तुझ्यासोबत. अक्षिता वीरला इग्नोर करत बोलली. बॉस, तू आहेस का मी आहे? मला माहिती असणार ना काम काय आहे ते. आत्ताच एक मेल आलाय, त्याच्यावरती रिप्लाय द्यायचा आहे आणि तो तुला द्यायचा आहे. वीर, करते रिप्लाय. पिहू, तू जा, मी येते. अक्षिता कसनूच हसत बोलली. पिहूने सुद्धा हुंकार भरला. बरं दादा, अजून काही बोलायचं असेल तर बोलून घे, पुन्हा असा चान्स मिळणार नाही. आणि तसंही पुन्हा तुला कोणी एकटंही सोडणार नाहीये. पिहू पुन्हा त्याच्या कानाजवळ हळू आवाजात बोलली. वीरने तिला डोळ्यानेच इशारा केला तशी पिहू रूममधून बाहेर निघून गेली. अक्षिताने पटपट तो मेल ओपन केला आणि चेक करून लगेच त्याच्यावरती रिप्लाय दिला. रिप्लाय देऊन ती रूममधून बाहेर जात होती की वीर तिच्यासमोर येऊन उभा राहिला. त्याने डोअर बंद केला आणि त्याला कडी लावली. वीर, हे काय आहे? अक्षिता त्याच्याकडे बावरून बघत बोलली. मी तुला सांगितलं की माझं तुझ्यावर प्रेम आहे म्हणून, पण तू मला हे विचारायची संधीच दिली नाहीस की तुझ्या मनात दुसरं कोणी आहे का? वीर, माझ्या मनात दुसरं कोणीच नाही आहे आणि कधीही नसणार आहे. अक्षिता, का? तुला कधी कोणी आवडलं नाही का? हे बोलताना मात्र वीरच्या चेहऱ्यावरचं टेन्शन साफ दिसत होतं. मला ऑलरेडी कोणीतरी आवडले, त्याच्यामुळे मी दुसऱ्या कोणाचाही विचार माझ्या मनात आणू शकत नाही. अक्षिता वीरला म्हणाली. माझ्यापेक्षा जास्त हँडसम आहे का? वीर तिच्या डोळ्यात आरपार पाहत बोलला. अक्षिताने हुंकार भरला. तो माझ्यापेक्षा जास्त तुझी काळजी घेऊ शकतो का? वीरने पुन्हा विचारले. हो, तो तुमच्यापेक्षा जास्त काळजी घेऊ शकतो माझी. आणि का नाही घेणार? माझ्यावरती इतकं जीवापाड प्रेम करतोय म्हटल्यावरती काळजी तर घ्यावी लागेलच ना. अक्षिता एवढं बोलली आणि वीरच्या रूममधून बाहेर पडली.